दुबईत सुरू असलेल्या भारत पाकिस्तान सामन्याचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रात उमटले। पहलगाम हल्ल्याच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आजच्या सामन्याला जोरदार विरोध करत माझं कुंकू माझा देश ही मोहीम राबवत आंदोलन केलं। त्या आंदोलनाचा धावता आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामना खेळण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं असा एल्गार पुकारला। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात 26 जणांची धर्म विचारून हत्या करण्यात आली होती। त्या विरोधात एकीकडे ऑपरेशन सिंदूर सुरू असताना दुसरीकडे पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याच्या सरकारच्या आणि बीसीसीआयच्या निर्णयाचा जाहीर निषेध केला। मुंबईतील करी रोडमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी पंतप्रधान मोदींना साडी चोळी आणि कुंकवाचा अहेर पाठवत सरकार विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या। गो बॅक मोदी आणि माझं कुंकू माझा देश अशा घोषणा देत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याचा निषेध नोंदवण्यात आला। क्रिकेट से बैर नहीं, पाकिस्तान की खैर नहीं अशा घोषणा देत आंदोलकांनी हातात बॅट घेऊन सरकारचा निषेध केला। तर मुंबईतल्या कांजूर मार्गमध्ये क्रिकेट या सिंदूर मोदी सरकार को क्या मंजूर असा सवाल विचारणारे फलक हातात घेऊन शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। तर विलेपार्लेमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याचा निषेध नोंदवण्यात आला। पुण्यातील आंदोलक महिलांनी एकमेकांना कुंकू लावत सरकारचा निषेध केला। तर नाशिककर महिला आंदोलकांनी देशप्रेमाचा सौदा नाही असे फलक हातात घेत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळल्याबद्दल सरकारवर आगपाखड केली। तर कोल्हापूरकर आंदोलकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची आठवण करून देत बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यातला फरक दाखवणारे फलक हातात घेत आंदोलन केलं। छत्रपती संभाजीनगरमध्येही अंबादास दानवेंच्या उपस्थितीत एका पेटीत सिंदूरच्या म्हणजेच कुंकवाच्या डब्या जमा करत आंदोलकांनी सरकारचा निषेध केला।